नमस्कार मैत्रिणींनो, मी मंजुषा's किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवूया सुकी भेळ। सुकी भेळ करण्यासाठी आपल्याला इथे आपण मुरमुरे घेतले आहे। हे मुरमुरे घेतले आहे आपण छान, आणि आपण आता याच्यामध्ये आपण हा बाजारातला जो चिवडा असतो तो इथे सगळं मिक्स आहे। शेव, बारीक शेव, डाळ वगैरे, शेंगदाणे, हे सर्व मी याच्यात मिक्स करत आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। खूप स्वादिष्ट लागते ही, खूपच आणि झटपट बनते। नाश्त्याला जर मुलांना काही पाहिजे असलं दुपारच्या वेळेस तर आपण हे पटकन करू शकता। आपण इथे कांदा घालून घेतलेला आहे। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता आपल्याला याच्यात चटणी घालायची आहे। आपल्या स्वादानुसार घाला आपण चटणी। मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे। आता आपण इथे लिंबू पिळायचा आहे, आणि जर कुणाला असं आंबट आवडत नसेल तर आपण याच्यामध्ये तेल सुद्धा घालू शकता। आता आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे। खूप छान लागते ही भेळ, करून बघा नक्कीच। आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। चला, तयार आहे आपली भेळ। अशा छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा। थँक्यू।